मुलांनो, आपण 11वी मध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे काही टॉपिक घेतले होते. तर आता 12वीचं जे आपलं ऑर्गॅनिकचं पहिलं प्रकरण आहे त्याला सुरुवात करण्यापूर्वी मी 11वीचा काही पार्ट थोडासा रिवाइज करतो आणि मग आपल्या या 12वीच्या प्रकरणाकडे जातो. आपण एक प्रकरण घेतलं होतं, बेसिक कन्सेप्ट इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, आठवतं? त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय आणि त्याचं क्लासिफिकेशन घेतलं होतं. विशेषतः हायड्रोकार्बन्स, त्यात अल्केन, अल्कीन, अल्काइन आणि एरोमॅटिक कंपाऊंड याचा विचार आपण केला होता. आणि नंतर फंक्शनल ग्रुपच्या आधारावर ऑर्गॅनिक कंपाऊंडचे कसे प्रकार पडतात, जसं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, अल्डिहाइड, केटोन, ऍसिड, इस्टर, इथर, नायट्रो अल्केन, सायनाइड, आयसोसायनाइड, अमाइड वगैरे वगैरे. बरोबर आहे? ते सगळं पाठांतरच पाहिजेत खरं म्हणजे, त्याच्याशिवाय आपल्याला 12वीचं काहीही समजणार नाही, येणार नाही. म्हणून ते दोन्ही प्रकरण, हायड्रोकार्बन्स आणि बेसिक कन्सेप्ट, त्यातही होमोलिटिक फिशन, हिट्रोलिटिक फिशन, इलेक्ट्रोफाइल, न्यूक्लिओफाइल, हे जे काही प्रकार घेतले होते आपण, इंडक्टिव्ह इफेक्ट, तेही तुम्ही चांगलं वाचन करायचं. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हे प्रकरणाचं नाव आहे. हॅलोजन कोणाला म्हणतो आपण? जे 17व्या ग्रुपमध्ये पिरियॉडिक टेबल मध्ये एलिमेंट आहेत. कोणते कोणते? फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे. यांना, आणि ऍस्टॅटिन आहे, तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे, तो इकडे काही फारसा येत नाही. फ्लोरीनचंही फार कमी कंपाऊंड आहेत, परंतु या सगळ्यांना आपण म्हणत असतो हॅलोजन. आणि याच्यासाठी आपल्याकडे अक्षर आहे कॅपिटल एक्स आपण वापरणार. मग एक्स म्हणजे कोण? तो फ्लोरीन असू शकतो, क्लोरीन असू शकतो, ब्रोमीन असू शकतो, आयोडीन असू शकतो. पण जास्तीत जास्त वेळेला क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनच येणार. फ्लोरीन हा सुपर हॅलोजन आहे, त्याचे गुणधर्मही थोडेसे वेगळे आहेत इतरांपेक्षा, म्हणून खऱ्या अर्थानं आपण हे तीनच हॅलोजन गृहीत धरणार. कधी कधी याचाही संदर्भ येणार आहे. ठीक आहे? मग क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांना काय म्हणणार आपण? हॅलोजन. तिन्ही तीन मूलद्रव्य, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन, पण 4. आता हे हॅलोजन्स झाले. त्याच्या अगोदर आपण अल्केन, अल्कीन, अल्काइन आणि एरोमॅटिक कंपाऊंड पाहिले होते. अल्केन्स कोणाला म्हटलं होतं आपण? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स हॅव्हिंग जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n+2. हे कोण होते? अल्केन. Here all 4 valency of the carbon atom is satisfied by 4 single covalent bond. And here all carbon atoms are present in sp3 hybridized state. हायब्रिडायझेशन पण घेतलेलं आहे आपण. अतिशय महत्वाचं की जेव्हा कार्बनच्या बाजूला 4 सिंगल बॉन्ड दिसतील तेव्हा तेव्हा फिक्स की हा कार्बन ॲटम कोणत्या हायब्रिडायझ्ड स्टेट असतो? sp3. वाटलं तर नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग पाहून ठेवा. sp3, एक s 3p मिक्स होतात, 4 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात वगैरे. हे अल्केन्स. याची एक्झाम्पल माहिती आपल्याला: मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन अँड सो ऑन. बरोबर आहे? त्यानंतर दुसरा प्रकार होता अल्कीन. अल्कीन कोण मग? CnH2n. याचं काय वैशिष्ट्य आहे? इट कंटेन 1 कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहेत. जसा 4 सिंगल बॉन्ड जर असतील तर तो sp3 हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये कार्बन ॲटम असतो. हे पाठांतरच करून टाकायचं. पण जर एक डबल बॉन्ड, आता हा पण आणि हा पण, जर डबल बॉन्ड आला तर असं समजायचं की हा जिथे डबल बॉन्ड आहे तो कार्बन ॲटम sp2 हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये असतो. चालेल? याचं काम पडणार आहे आपल्याला या प्रकरणामध्ये, म्हणून सांगतोय. मग अल्किनची उदाहरणं माहिती आहेत आपल्याला: इथिन, प्रोपीन, ब्युटीन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन. फक्त एनईच्या ऐवजी अल्किन मध्ये शेवटी काय येतं? ENE किंवा YLE आणि कॉमन नेम सिस्टीम नुसार मग इथिलीन, प्रोपिलीन, ब्युटिलीन, पेंटिलीन, हेक्झिलीन अशी नावं आपण त्याला देऊ शकतो.
त्यानंतर तिसरा प्रकार घेतला होता, हे कोण होतं, अल्केन. हे कोण आहे, अल्कीन. आणि तिसरा प्रकार कोण, हायड्रोकार्बनचा अल्काईन. काय फॉर्म्युला, बरोबर, CnH2n-2. आणखी 2 हायड्रोजन कमी झाले. आणि आणखी सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे काय असतं, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. एक कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इथे प्रेझेंट असतो, बरोबर आहे. आता जसं सर्व सिंगल बॉन्ड आले sp3, डबल बॉन्ड इकडे किंवा इकडे जर दिसला तर sp2, आणि ट्रिपल बॉन्ड जेव्हा येतो तेव्हा तो कार्बन ऍटम असतो sp हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये. ट्रिपल बॉन्ड आला तर sp, डबल बॉन्ड दिसला आजूबाजूला तर sp2, आणि सर्व सिंगल बॉन्ड जर दिसले कार्बनच्या बाजूला तर मग तो कार्बन असो, हायड्रोजन असो, क्लोरीन असो, कोणी असो बाजूला, फक्त 4 सिंगल बॉन्ड sp3, डबल बॉन्ड sp, आणि ट्रिपल बॉन्ड आला तर sp हायब्रिडायझेशन. हा sp2, हा sp, आणि हा sp3. त्याच्यानंतर आणखी एक आपण एरोमॅटिक कंपाऊंड बघितले होते, बेंझिन त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे, किंवा पॅरेंट एरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे कोण, बेंझिन. मग आता बेंझिनचा फॉर्म्युला C6H6, हेक्सागोनल रिंग असते, अल्टरनेट तिथे डबल बॉन्ड असतात, मग ते अनसॅच्युरेटेड कंपाऊंडच झाले. म्हणजे आता हे असं लिहितो आपण शॉर्टकट, बरोबर आहे, अल्टरनेट डबल बॉन्ड, बरोबर आहे. मग आता इथे डबल बॉन्ड आला म्हणजे हाही कार्बन ऍटम कोणत्या हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये असेल, हा sp2, 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 सगळे sp2 मध्ये, कारण कुठे ना कुठे तरी डबल बॉन्ड आहे त्याच्या आजूबाजूला. मग हे सगळे कार्बन ऍटम बेंझिन मधले sp2 हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये असतात. याला अरिन बेंझिन असं आपण म्हटलं. हे एरोमॅटिक कंपाऊंड, याचाही विचार आपण केला होता. आता हा झाला इंट्रोडक्शनचा भाग. हे सगळं माहिती आहे आपल्याला असं गृहीत धरून आपण आता या प्रकरणाचं इंट्रोडक्शन पाहूया, ठीक आहे. मग आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कोणाला म्हणायचं पाहूया आपण. प्रकरणाला आपण आता सुरुवात करतो आहोत. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग आता हॅलोजन शब्द आला म्हणजे याच्यामध्ये हॅलोजन आले, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन, आणि त्याच्यासाठी कोणतं अक्षर आहे, कॅपिटल X, बरोबर आहे. मग आता याची व्याख्या कशी करतात पहा, की these are the organic compounds which are obtained by the replacement of one or more hydrogen atom from aliphatic hydrocarbon or from aromatic hydrocarbon by one or more halogen atoms. पुन्हा पहा एकदा व्याख्या काय आहे, की एलिफॅटिक कंपाऊंड म्हणजे कोण, अल्केन, अल्कीन, अल्काईन. आणि एरोमॅटिक कंपाऊंड कोण, बेंझिनच म्हणू फक्त तूर्त आपण. मग अल्केन, अल्कीन, अल्काईन, बेंझिन यामधून म्हणजे एलिफॅटिक अँड एरोमॅटिक कंपाऊंड असा शब्द वापरला या सगळ्यांसाठी मी. मग यामधून एक किंवा त्यापेक्षा अधिक हायड्रोजन ऍटम निघून जातात, आणि त्याच्याऐवजी तेवढेच 2 निघून गेले हायड्रोजन तर 2 हॅलोजन येतील, 1 निघून गेला 1 हॅलोजन येईल, 4 निघून गेले 4 हॅलोजन येतील, 1 ऑर मोर म्हटलंय आपण. मग जेव्हा एलिफॅटिक हायड्रोकार्बन मधून म्हणजे अल्केन, अल्कीन, अल्काईन, आणि बेंझिन मधून म्हणजे एरोमॅटिक हायड्रोकार्बन मधून 1 किंवा त्यापेक्षा अधिक हायड्रोजन ऍटम निघून जातात, आणि त्या ठिकाणी तेवढेच हॅलोजन ऍटम येतात, तयार झालेल्या कंपाऊंडला म्हणायचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे. म्हणजे यात सगळ्यात महत्वाचा पार्ट हा हॅलोजन, हाच फंक्शनल ग्रुप म्हणून काम करत असतो, बरोबर आहे. मग तो क्लोरीन असो, ब्रोमीन असो की आयोडीन असो. मग आता व्याख्या पहा बरं काय झाली, की दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हे असे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत की जे मिळतात which are obtained by the replacement of one or more hydrogen atom from either aliphatic hydrocarbon or from aromatic hydrocarbon by one or more halogen atoms called as a halogen derivatives of halogen derivatives simply किंवा halogen derivatives. आता एक्झाम्पल बघूया. अल्केन पहा बरं. अल्केन मध्ये आपल्याला पहिला मेंबर माहिती आहे मिथेन, दुसरा मेंबर माहिती आहे आपल्याला इथेन म्हणजे C2H6, बरोबर आहे की नाही. मग आता यामध्ये अल्केन मधून पहा हायड्रोजन ऍटम मी काढला 1,
क्लोरीन टाका, ब्रोमीन टाका, आयोडीन टाका. आता हे सगळे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झाले. याला नावही दिलेले आहेत आपण. 11वी मध्ये काही एक्झाम्पल घेतले होते. मिथिल क्लोराइड, मिथिल ब्रोमाइड, मिथिल आयोडाइड. तसंच हा इथिल क्लोराइड म्हणजे हा C2, तर हा CH3, एक हायड्रोजन काढा, CH2Br, C2H5 म्हणजे CH3CH2, हे C2H6 आपण असे लिहू शकतो, CH3CH3, एक हायड्रोजन कमी झाला, हॅलोजन आला, मग हे झालं इथिल ब्रोमाइड, इथिल क्लोराइड, इथिल आयोडाइड. बरोबर आहे. मग त्यानंतर आता समजा मी इथिन घेतलं, CH2 डबल बॉन्ड, CH2 म्हणजे कोण, इथिन डबल बॉन्ड, एक हायड्रोजन काढा यातला आणि तिथे आता एक हॅलोजन ऍटम टाका. हा CH3CHCl किंवा हा CH2 डबल बॉन्ड CHBr किंवा CH2 डबल बॉन्ड CHI. व्हिनिल क्लोराइड, व्हिनिल ब्रोमाइड, व्हिनिल आयोडाइड, याला व्हिनिल ग्रुप म्हणतात. हे हॅलो अल्केन झाले, हे हॅलो अल्किन झाले. डबल बॉन्ड आला इथे, हे हॅलोजन डेरिव्हेटिव्हच आहे. हे अल्केन पासून तयार झालेले आहेत, हे अल्किन पासून तयार झाले. याला मी हॅलो अल्केन म्हटलं, याला मी हॅलो अल्किन म्हणेल. आता अल्काइन मध्ये पण असे डेरिव्हेटिव्ह तयार होतील. आता उदाहरणार्थ पहिले एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, ऍसिटिलीन म्हणा, इथाइन म्हणा. मग आता इथे पण समजा हा हायड्रोजन निघून गेला, क्लोरीन आला, याला क्लोरो ऍसिटिलीन किंवा क्लोरो इथाइन. क्लोरो इथाइन नावं कशी द्यायची ते शिकायचंय आपल्याला अजून. क्लोरो ऍसिटिलीन, ब्रोमो ऍसिटिलीन, आयोडो ऍसिटिलीन, हे हॅलो अल्काइन्स झाले. हे हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन्स. बरोबर आहे. एक किंवा त्यापेक्षा अधिक, समजा इथे दोन्ही हायड्रोजन ऍटम येऊ शकतात, मिथिलीन डायक्लोराइड, मिथिलीन डायब्रोमाइड, तीनही येऊ शकतात, क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म, आयोडोफॉर्म. मग हे सगळे कशामध्ये मोडतात, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये. हॅलो अरिन पण येत आहे. आता ही बेंझिन रिंग, समजा एक हायड्रोजन आला, हायड्रोजनच्या ऐवजी क्लोरोबेंझिन, ब्रोमोबेंझिन, आयोडोबेंझिन, हे सगळे, हे बघा, हा ब्रोमोबेंझिन किंवा आयोडोबेंझिन किंवा डायक्लोरोबेंझिन, हे सगळे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहेत. कसे तयार झाले पहा बरं. हे झाले ऍलिफॅटिक हायड्रोकार्बन, त्याच्यामधून एक किंवा त्यापेक्षा अधिक हायड्रोजन ऍटम निघून गेले आणि त्याच्या ऐवजी तेवढेच कोण आले, हॅलोजन ऍटम आले. तयार झालेल्या कंपाऊंडला म्हटलं आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हे तर झाले ऍलिफॅटिक कंपाऊंड. हे एरोमॅटिक कंपाऊंड मध्येही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह शक्य आहे. जसं बेंझिन मधून हायड्रोजन गेला, एक क्लोरीन आला, ब्रोमीन आला, दोन क्लोरीन आले, दोन ब्रोमीन आले, तीन क्लोरीन आले, हे तीनही येऊ शकतात तसे. मग हे सगळे कोण झाले आता, हे सगळे झाले आता ट्रायक्लोरोबेंझिन, डायक्लोरोबेंझिन, ब्रोमोबेंझिन, क्लोरोबेंझिन, हे सगळे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झाले. आता मी व्याख्या सांगतो आणि या उदाहरणावरून तुमच्या ती व्याख्या लक्षात येईल. काय की दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे सगळे, आता हे काढले मी, आता हे काढले, बरोबर आहे, हे काढून टाका. आता हे जेवढे दिसतात ते सगळे कोण झाले, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. कोणापासून मिळाले, एक तर हायड्रोकार्बन पासून, ऍलिफॅटिक हायड्रोकार्बन पासून किंवा एरोमॅटिक हायड्रोकार्बन पासून तयार झाले. कसे तयार झाले, एक किंवा त्यापेक्षा अधिक हायड्रोजन ऍटम त्यामधून निघून गेले, त्याच्या ऐवजी तेवढेच हॅलोजन ऍटम आले. याला म्हटलं आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ही झाली व्याख्या आपली. आता ही व्याख्या कळते का पहा बरं. These are the organic compounds which are obtained by the replacement of one or more hydrogen atom from aliphatic hydrocarbon or aromatic hydrocarbon by one or more halogen atoms called as a halogen derivatives. मग हे सगळे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झाले. आता याचं क्लासिफिकेशन करायचं, गोंधळ होऊ नये म्हणून आपण त्याचे असे वेगवेगळे क्लास पाडलेले आहेत, अभ्यासाला आपल्याला सोयीचं होईल म्हणून.
मग आता 2-3 प्रकारे क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. सगळेच प्रकारचे क्लासिफिकेशन आपण बघूया. एक सिंपल शब्द वापरणार. जर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये क्लोरीन आला तर त्याला क्लोराईड म्हणायचं, ब्रोमीन आला ब्रोमाइड म्हणायचं, आयोडीन आला आयोडाइड म्हणायचं, फ्लोरीन आला फ्लोराईड म्हणायचं. मिथिल क्लोराईड, मिथिल ब्रोमाइड, मिथिल आयोडाइड, मिथिल फ्लोराईड, म्हणजे थोडक्यात हेही एक क्लासिफिकेशनच झालं. पण त्याचं काही गरज नाही आपल्याला, ते तुम्ही सहजपणे समजू शकता. याच्यावर प्रश्न विचारला जात नाही. अल्किल क्लोराईड, अल्किल ब्रोमाइड, अल्किल आयोडाइड, अल्किल फ्लोराईड, अल्किल ग्रुप म्हणजे आर. क्लोरीन आला क्लोराईड म्हणा, ब्रोमीन आला ब्रोमाइड म्हणा, आयोडीन आला आयोडाइड म्हणा, फ्लोरीन आला तर फ्लोराईड म्हणायचं आपल्याला. मग हे एक सिंपल क्लासिफिकेशन तर येईलच, पण यावर प्रश्न नाही विचारला जात. पण त्याच्याशिवाय प्रकरण आपल्याला कळणार नाही. मग पहिलं क्लासिफिकेशन आपण घेऊया. क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑन द बेसिस ऑफ कार्बन चेन, नेचर ऑफ द कार्बन चेन और स्केलेटन ऑफ द कार्बन. कार्बनची चेन कशी आहे, ती सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनची आहे की अनसॅच्युरेटेड आहे, ती अल्केनची चेन आहे का अल्किनची आहे का अल्काइनची आहे का बेंझिन रिंगची अरोमॅटिक आहे, यानुसार आणि त्याला हॅलोजन ऍटम जोडलेला असेल, मग त्या कार्बनच्या स्केलेटोन नुसार, कार्बनच्या चेन नुसार, ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ कार्बन ऍटम in the carbon chain or the skeleton of carbon atom in that halogen derivative, they are classified into 4 types. Haloalkane, alkane ची चेन, haloalkene, alkene ची चेन डबल बॉन्ड वाली कार्बन ची, haloalkyne ट्रिपल बॉन्ड ची चेन, नंतर त्यात हॅलोजन ऍटम आलेला असेल, आणि haloarine म्हणजे ती बेंझिन रिंगला हॅलोजन ऍटम जोडले. असे 4 शब्द मी वापरणार आता. आता यात फक्त हॅलो अल्केन आणि हॅलो अरिनचंच काम पडणार आहे आपल्याला, पण कमीत कमी 1-1, 2-2 उदाहरणं फक्त आपल्याला आता याचे माहिती पाहिजे. मग हॅलो अल्केन म्हणजे अल्केनचं स्केलेटोन, त्याला हॅलोजन ऍटम जोडलेला असेल, त्याला मी म्हणतो आता हॅलो अल्केन्स. पहिला प्रकार हॅलो अल्केन्स. मग हॅलो अल्केन म्हणजे काय, अल्केनची चेन, अल्केन मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन सगळे. मग आता याला जर हॅलोजन ऍटम आला इथे, जसं मिथिल क्लोराईड, मिथिल ब्रोमाइड, मिथिल आयोडाइड, हे कोण झाले हॅलो अल्केन. किंवा इथेन म्हणजे कोण, CH3CH3, क्लोरीन आला, हा ब्रोमीन आला, आयोडीन आला, किंवा प्रोपेन घ्या CH3CH2 CH2Cl Bri, हे सगळे झाले हॅलो अल्केन्स. हॅलो अल्केन, कार्बनची चेन इथे अल्केनची आहे, त्याला हॅलोजन ऍटम आलेला आहे. मग हे झाले हॅलो अल्केन. हा शब्द मी वापरणार पुढे, मग तुमच्या लक्षात येईल. क्लोरोमिथेन, ब्रोमोमिथेन, आयोडोमिथेन, ब्रोमो इथेन, क्लोरो इथेन, क्लोरोप्रोपेन, पहिल्यावर आहे म्हणून 1 क्लोरोप्रोपेन. मग किंवा याला कॉमन नेम मिथिल क्लोराईड, मिथिल ब्रोमाइड, मिथिल आयोडाइड, इथिल क्लोराईड, इथिल ब्रोमाइड, हा एन प्रोपिल क्लोराईड, अशी यांची नावं आहेत. घेणार आहोत आपण हे. मग हा झाला पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा हॅलो अल्कीन. हॅलो अल्कीन म्हणजे इथे कार्बनची चेन डबल बॉन्ड वाली असली पाहिजे. अल्कीन डबल बॉन्ड, कार्बनचं स्केलेटोन, कार्बनची चेन, त्यात डबल बॉन्ड येणार आहे. आणि जर डबल बॉन्ड आणि हॅलोजन ऍटम आला तर त्याला मी काय म्हणेल, हॅलो अल्कीन. उदाहरणार्थ CH2 डबल बॉन्ड CH2, H निघून गेला, क्लोरीन आला, ब्रोमीन आला, आयोडीन आला, मग याला तुम्ही काय म्हणणार, हॅलो अल्कीन. एक उदाहरण लक्षात ठेवलं तरी चालेल. बघा, याला व्हिनिल क्लोराईड, व्हिनिल ब्रोमाइड, व्हिनिल आयोडाइड, किंवा क्लोरो इथिन, ब्रोमो इथिन, आयोडो इथिन, हे त्यांचे नावं झाले. किंवा समजा पुढचा मेंबर घेतला मी आता CH3CH डबल बॉन्ड CH2, हे कार्बनचं स्केलेटोन, क्लोरीन टाकला इथे, कार्बनचं स्केलेटोन डबल बॉन्ड म्हणजे अल्किन, हा हॅलो अल्किन झाला. आता म्हणजे हा क्लोरोप्रोपिन झाला. काय नाव होईल याचं, प्रोपिनचा डेरिव्हेटिव्ह आहे. क्लोरोप्रोपिन, ब्रोमोप्रोपिन, आयोडोप्रोपिन, अलायल क्लोराईड, अलायल ब्रोमाइड, अलायल आयोडाइड, या ग्रुपला अलायल ग्रुप म्हणतात. जसं याला व्हिनिल ग्रुप म्हणतात तसं अलायल क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाइड. नाही आठवलं तर क्लोरोप्रोपिन,
ब्रोमोप्रोपीन, आयोडोप्रोपीन. त्यानंतर तिसरा प्रकार आहे आता हॅलो अल्काइन्स. हॅलो वाय म्हणजे ट्रिपल बॉन्ड वाला आला. हे ट्रिपल बॉन्ड वाला आपला पहिला मेंबर आहे ऍसिटिलीन, बरोबर आहे. मग यातला हायड्रोजन ऍटम काढा, क्लोरीन टाका, ब्रोमीन टाका, आयोडीन टाका. मग आता हा हॅलो अल्काइन तयार झाला, ब्रोमीन. मग मी याला क्लोरो इथाइन, ब्रोमो इथाइन, आयोडो इथाइन, क्लोरो प्रोपाइन, ब्रोमो प्रोपाइन, हॅलो अल्काइन. मग आता हे झाले पहिल्या क्लासिफिकेशन मध्ये. कशाच्या बेसिसवर की कार्बनचं स्केलेटोन, कार्बनची चेन सिंगल बॉन्ड वाली असेल तर हॅलो अल्केन, डबल बॉन्ड आले तर हॅलो अल्केन, ट्रिपल बॉन्ड आला तर हॅलो अल्काइन होतील ते. आणि आता जर अरोमॅटिक रिंग आली आणि तिथे जर हॅलोजन ऍटम आला थोडक्यात आता, तर त्यांना काय म्हणायचं, हॅलो अरिन्स म्हणायचं त्यांना. आता मग हॅलो अल्केन माहिती झाले तुम्हाला, हॅलो अल्कीन माहिती झाले, हॅलो अल्काइन्स माहिती झाले, आणि आता हॅलो अरिन्स म्हणजे कोण पहा. Here halogen atom, one or more halogen atoms are directly attached to the benzene ring called as a haloarenes. चौथा प्रकार हॅलोअरिन्स म्हणजे ही बेंझिन रिंग, आणि इथे मी क्लोरीन टाकला, क्लोरोबेंझिन, ब्रोमीन टाका, रिंग लिहिली तरी चालते, ब्रोमोबेंझिन. इथे मी आता आयोडीन टाकला, याला काय म्हणायचं, आयोडोबेंझिन. 2 क्लोरीन टाकले, डायक्लोरोबेंझिन. 3 ब्रोमीन टाकले, ट्रायब्रोमोबेंझिन. बरोबर आहे. हे सगळे हॅलोजन डेरिव्हेटिव्हच आहे, पण याला मी काय म्हणणार आहे, हॅलोअरिन्स म्हणणार आहे. ठीक आहे, हॅलोअरिन्स. अरिन म्हणजेच बेंझिन रिंग म्हणा, अरोमॅटिक रिंग म्हणा. ठीक आहे. मग आता पहिलं क्लासिफिकेशन माहिती झालं तुम्हाला. हा सगळा इंट्रोडक्शनचाच भाग आहे, बरोबर आहे. यावर प्रश्न शक्यतो कोणी विचारत नाही, पण आपल्याला हे शब्द वारंवार येतात तेव्हा समजलं पाहिजे की कंपाऊंड हा कोण असला पाहिजे, त्याचं नाव काय असलं पाहिजे, याची प्रॅक्टिस थोडीशी तुम्हाला करायची आहे. मग हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ते माहिती झालं. त्याचे 4 प्रकार, हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन आणि हॅलो अरिन्स. बरोबर आहे. अल्केनची चेन हॅलोजन आला, हॅलो अल्केन. अल्कीनची चेन डबल बॉन्ड वाली आली तर हॅलोजन आला तर हॅलो अल्कीन. आणि अल्काइन म्हणजे ट्रिपल बॉन्डची कार्बन चेन आली, हॅलोजन आला तर हॅलो अल्काइन. आणि बेंझिन रिंग मध्ये डायरेक्टली जर हॅलोजन जोडलेले असतील तर हॅलो अरिन्स म्हटलं जातं त्याला. हे एक क्लासिफिकेशन झालं, बरोबर आहे. अजून एक वेगळ्या प्रकारचं क्लासिफिकेशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, इंट्रोडक्शनचाच भाग आहे. ओके, आज इथे पहिला व्हिडिओ आपला पूर्ण करूया. लवकरच दुसरा व्हिडिओ मी पाठवतोय.